मिश्रा आहे, मी पतोडला राहतो। आम्ही 2021मध्ये मंडळातून आम्हाला वेबसाईटवर ॲड आली होती की इथं वॅकन्सी आहे 500 मुलांची। आम्ही त्यासाठी फॉर्म भरला होता आणि आमच्याकडून फॉर्म भरून घेतले आणि आमच्याकडून चालनसुद्धा भरून घेतलं आणि आमचं फिजिकल झालं, मेडिकल झालं आणि आमचे कट ऑफचे मार्क अजून 3 वर्ष उलटूनसुद्धा आम्हाला आमचे कट ऑफचे मार्क वेबसाईटवर दिसत नाही आहे। आम्ही खूप यांना मंडळाला खूप प्रशासनाला खूप हे विचारले, जाब विचारले, पण त्यांनी आम्हाला नुसतं उडवाउडवीचे उत्तर दिले आणि कोणीच आम्हाला सरळ काय माहिती आहे कोणी आम्हाला देत नाही आहे। आम्ही मागच्या 3 दिवसापासून इथं कलेक्टर ऑफिस अमरावतीसमोर उपोषणाला बसलो आहोत, तरी आमची प्रशासन किंवा कोणी स्थानिक आमदार खासदार कोणीच आमची दखल घेत नाही आहे। आमचे 5 विद्यार्थी तर त्यांची तब्येतसुद्धा आता खालावली आहे आणि जर त्यांची तब्येत खालावली, त्यांना काही कमी जास्त झाले तर याची जिम्मेदारी पूर्ण मंडळाची आणि इथं स्थानिक प्रशासनाची राहणार। आज आमचा उपोषण 3रा दिवस आहे आणि जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाही। आमचे सर्व 18,000 विद्यार्थी त्यांनी फॉर्म भरला होता, 500 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते, त्यांना त्यांचे कास्टप्रमाणे मार्क सांगितले आणि कट ऑफ अजून पण लागत नाही आहे। किती गुणावर नियुक्ती होते ते सुद्धा आम्हाला अजून कळत नाही आहे आणि बस आता आमचं हेच म्हणणं आहे की आमचे वय निघाले, आमचे पूर्ण एज पास झाले, आता आम्ही या भरतीला फॉर्मसुद्धा भरू शकत नाही, कोणतीच भरती मारू शकत नाही। आता आम्हाला न्याय द्या, आम्हाला सेवेत नियुक्त करा आणि आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाला। बस, धन्यवाद।